मल्लिका, थँक्यू सो मच. कशाबद्दल? कशाबद्दल? इथल्या सगळ्यांना तू इंग्लिश शिकवतेस ना, त्यासाठी. हे मला काही सुचलं नव्हतं, म्हणून थँक्स. अरे थँक्स काय त्यात? आता रामाश्रयमध्ये काम करते म्हटल्यावर हाही एक त्याचाच भाग झाला की. आणि तसंही हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री म्हटल्यावर इंग्लिश तर आलंच पाहिजे. बरं, इथल्या त्या अत्रंग आणि जांभळेंना एक वेळ इंग्लिश शिकवणं सोपं आहे, आणि त्या प्रियांकाचं इंग्लिश ऐकून तर ना मी स्वप्न बघतोय की काय, असंच मला वाटलं. मी कोणालाही इंग्लिश शिकवू शकते, पण बहादूरला नाही बाबा. का? काय 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 झालं काय? मला तो येऊन म्हणाला, मल्लिका मेम साहब, मेरे गांव में तो सभी इंग्लिश में बात करता, वो माउंटेन्स आता है ना पहाड़ चढ़ने को, उनके साथ इंग्लिश में ही बात करता है. माउंटेन्स आता है पहाड़ चढ़ने को. एग्जैक्टली. मी त्याला म्हटलं, अरे अरे बहादूर, माउंटेन्स पहाड़ नहीं चढ़ता रे. त्यावर तो मला म्हणतो, किसके गांव में आता है, मेरे की आपके? मेरे गांव में आता है, मेरे को पता है. मेरे गांव में बच्चे से लेके बूढ़े तक सब माउंटेन्स के साथ इंग्लिश में ही बात करता है. वो माउंटेन्स का अलग अलग भाषा होता है ना, तो हमको इंग्लिश में ही बात करना पड़ता है. तर मी त्याला विचारलं की बरं बाबा, आता तुम्ही माउंटेन्स बरोबर इंग्लिश मध्ये बोलता, तर एक्झॅक्टली काय बोलता बाबा? मुनी मुनी, व्हॉट व्हॉट, व्हेजिटेबल की मिल्क, काव का मिल्क की याक मिल्क, व्हॉट व्हॉट, हाऊ मच हाऊ मच. एवढंच नाही, त्यांनी ना मला त्याच्या सुंदर इंग्लिश मध्ये एक गाणंही ऐकवलं रे. काहीतरी समथिंग डाईंग, समथिंग लाईक. इट वॉज अनबिलिव्हेबल. मी त्याला म्हणते, अरे अरे बहादूर, असं नसतं रे, पण नाही, तो आपल्या वेगळ्याच ट्रिपवर होता. तुला काय म्हणायचं आता? बहादूर आणि बहादूरची गाणी. अरे म्हणजे असं नसतं रे. काय वा कपिल वा. नाही म्हणजे तुम्ही चांगले आनंदात दिसताय की. मला असं कळलं होतं की तुम्ही खूप निराश झालायत गौरीच्या जाण्यामुळे, पण आता बऱ्यापैकी सावरलेले दिसताय. नाही म्हणजे तुमच्यामुळे माझी मुलगी घर सोडून कुठेतरी जंगलात निघून गेलीये आणि तुम्ही हसताय, खिदळताय. वा. काकू, काकू बिकू नकोय मला तुमचं. तुम्ही कुठे आहात या चिंतेत माझ्या मुलीने दिवस रात्र पोलीस स्टेशनच्या फेऱ्या मारल्या, पण तुम्ही एकदा तरी गेलात का? तिला शोधा असं सांगायला. काकू, मला काकाच म्हणाले की. काकांचं नाव नका घेऊ तुम्ही. खरं तर मी अनेक वेळा गौरीला सांगितलं होतं की कपिलचा नाश सोड, त्याची शोधाशोध थांबव, पण तिने नाही ऐकलं. खरं म्हणजे तुम्ही हे जे काही दाखवताय ना, दुःख बिख्ख झाल्याचं, त्याला बाकीचे सगळे फसत असतील, पण मी नाही फसणार. मला माहितीये मुळातच तुम्हाला ना गौरी विषयी काहीही वाटत नाही. काय आडवडीक चाली, जरा थोडं धीर धरा ना मग तुमचं. कसा आहेस दादा? मी बरा आहे, पण तुला काय अशी धाड भरली? कुठे काय, मला काय झालंय? मी ठणठणीत आहे एकदम. तुला ठणठणीत चोपला पाहिजे. साखरपुड्याची तारीख माझ्या या जन्मात तरी ठरणार आहे का नाही? कसा वाटता? आम्हाला छानच वाटतंय, पण आम्ही साडीत कशा वाटतोय हे महत्वाचं. ऍक्च्युली आजी बऱ्या दिसतोय ना आम्ही? बऱ्या दिसतो? अगो नक्षत्र आणि दिसतास दोघं. खरंच? मला तर इतकं टेन्शन आलं होतं ना, म्हणजे याआधी कधी मी साडी नेसली नाहीये ना. हो ना, आता फक्त ही कॅरी करायला जमली म्हणजे मिळवलं. पल्लू पल्लू पल्लू, तू बिलीव्ह पण नाही करणार, माझ्या आयुष्यात थोड्या वेळाने काय घडलं ते. तू काय झालंय? तू एवढी एक्साइटेड आहेस, किंचाळतेस, प्लीज सांग काय झालंय? पल्लू, म्हणजे मला ना खरंच विश्वासच बसत नाही की खरंच माझ्या आयुष्यात घडतंय. कमी स्वप्नात आहे. नीतू प्लीज, अगं मला कळेल अशा भाषेत सांग प्लीज, लवकर. आय एम ऑल्सो गेटिंग एक्साइटेड. प्लीज सिट डाऊन. तर तुमच्या एक्झॉटिक डेट करता आम्ही हे टेबल फायनल केलंय. वाव. अभया, हे टेबल नको. का?
हे खूप मोठं होतं यार, म्हणजे नाही असं दे ना मोठं प्रशस्त एकदम. हा तसं नाही रे, असं छोटं पाहिजे, कॉम्पॅक्ट. यार प्रत्येक गोष्टीचं एक्झाम्पल द्यायला लागते. हे बघ, हा असा हात घेतला, केवढं लांब होतोय, केवढं लांब होतोय, ते जरा असं इथे. ओके